दलित मित्र माननीय केशवजी हाटे साहेब उपस्थित आहेत, हे आपलं मनोगत व्यक्त करतील. 2च मिनिटात करतील. जय भीम. भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे तांबे साहेब, मुंबई आणि ग्रामीण भाग इथल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आज जो हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आणि आमचे गडगडे साहेब नेहमी सहकार्य करत असतात. त्या सगळ्यांना शुभेच्छा. कारण बघून मी पण एक कलाकार आहे. जसे हे कलाकार आहेत तसे मीही कलाकार. सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा नाशिकमध्ये दिली 1995 जादूगार म्हणून. 28 जादूगार होते. भारत सरकारला 3 जादूगार पाहिजे, त्यांच्या योजना राबवायच्या होत्या. कुटुंब नियोजन, साक्षरता अभियान, यशस्रोत, दारूबंदी, त्या योजना महाराष्ट्रात कलेच्या माध्यमातून त्यांना राबवायच्या होत्या. म्हणून भारत सरकारची ॲडव्हर्टाईज आली. मी अर्ज केला. 20 दिवसांनी मला सांगितलं नाशिकला परीक्षेला या. 28 जादूगार होते. 16वा नंबर माझं नाव होतं, जादूगार केशव हाटे, महाड, रायगड. बंधू स्वामी मनाने सांगे त्यांना फक्त 3च लोक पाहिजे होते, पण ते 28 जादूगारात सेकंड नंबर माझे पास झालो. नाशिकच्या परीक्षेला 20,000 मानधन प्रत्येक महिन्याला मला सुरू झालं. श्रीस्टार राजा गोसावी, ललिता पवार यांच्या हस्ते मला सन्मानपत्र देऊन माझा गौरव केला. नाशिकमध्ये भारत सरकारचे अधिकारी लोक सगळे IAS अधिकारी सगळे होते. म्हणून मी एक कलाकार म्हणून मुद्दाम या कार्यक्रमाला आमच्या कामे सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित. माझी तब्येत ठीक नाही, फार दुखतो, डॉक्टरकडून चालू, इंजेक्शन 2 चालू, तरीसुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालो. अशाच तऱ्हेने ह्या कलाकारांना तुम्ही प्रोत्साहन द्या. तांबे साहेब मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांना सांगतोय की अशा तऱ्हेने त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना पुढे आणा. महाड कोल्हापूरचा कलाकार हा पुढे गेला पाहिजे, त्याचा अभिमान आहे. म्हणून मी जाता सांगतो, अरे दिव्याला कितीही केला प्रखर तरी सूर्याची सर कधी येत नाही. दिव्याला कितीही केला प्रकार तरी सूर्याची सर कधी येत नाही. पण या देशामध्ये अनेक आहेत भोलू बाबा, पण माझ्या भीम बाबाची सर कुणाला येणार नाही. जय भीम.